मुलं कॅनडात, तरी आई वडिलांनी संपवलं आयुष्य. शेवटच्या चिठ्ठीतील एक ओळ संपूर्ण गाव हादरवून गेली. पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील पामल गाव. बाहेरून शांत दिसणारं हे गाव एका सकाळी अचानक हादरून गेलं. कारण गावातील वृद्ध दाम्पत्य गुरमीत सिंग आणि त्यांची पत्नी नरिंदर कौर यांनी घरात मृत अवस्थेत आढळून आले. ही बातमी समजताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. दररोजप्रमाणे त्यांचा मुलगा खुशमिंदर कामावरून घरी परतला. पण घरात प्रवेश करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आई वडील निश्चल पडलेले होते. घरभर शांतता आणि बाजूलाच ठेवलेली 2 पानांची चिठ्ठी. त्या चिठ्ठीत लिहिलेलं वाचून सगळे हादरले. आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नका, मुलांनाही त्रास देऊ नका. आणि शेवटी ती एक ओळ, आम्ही गरिबीत जन्मलो आणि गरिबीतच मरत आहोत. ही घटना समोर आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण या दाम्पत्याची दोन्ही मुलं कॅनडात स्थायिक होती. तिसरा मुलगा मोठ्या रुग्णालयात नोकरी करत होता. मग एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय असू शकतं? गावकऱ्यांनी सांगितलं की गुरमीत सिंग यांनी आपल्या मुलांना परदेशात पाठवण्यासाठी 2 ते 2.5 एकर जमीन विकली होती. आयुष्यभर मेहनत करून कमावलेली शेती त्यांनी मुलांच्या भविष्याकरता सोडून दिली. त्यांना वाटलं होतं मुलं मोठी होतील, चांगलं आयुष्य जगतील आणि कुटुंबाचे दिवस बदलतील. पण स्वतःचं आयुष्य मात्र तसंच राहिलं. ते अजूनही जुन्या मोडकळीस आलेल्या 2 खोल्यांच्या घरात राहत होते. दरम्यान पत्नी नरिंदर कौर बराच काळ मानसिक तणाव आणि नैराश्याशी झुंज देत होत्या. त्यांच्या उपचारासाठी गुरमीत सिंग यांनी खूप पैसा खर्च केला. अनेक ठिकाणी उपचार झाले, औषधं सुरू होती, पण घरातील ताण कमी होत नव्हता. बाहेरून पाहिलं तर सगळं सामान्य वाटत होतं. मुलं व्हिडिओ कॉल करत होती, पैसे पाठवण्याची तयारीही दाखवत होती, नवीन घर बांधण्याचंही बोलणं सुरू होतं. पण आतून हे दोघं किती तुटले होते हे कुणालाच समजलं नाही. गावातील काही लोकांनी सांगितलं की गुरमीत सिंग अनेकदा म्हणायचे, आता जगण्यात काही अर्थ उरला नाही. पण आजूबाजूच्या लोकांना वाटायचं ते फक्त दुःख व्यक्त करत असतील. कुणालाही कल्पना नव्हती की त्यांच्या मनात इतकं मोठं वादळ सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला मुलांवर संशय घेतला गेला, पण तपासात मुलांनी छळ केल्याचा कोणताही पुरावा